वचनामध्ये आपला आणखी जी काही अभ्यास प्रकारची टॅग लाईन आहे ती सद्गुरूंच्या मुखातून ऐकता येते का म्हणून प्रयत्न करत होतो. अचानक समोर आले की आपण आनंदात असतो पण तो दिसत नाही. दिसत नाही म्हणजे काय? तो होत नाही आपल्याला किंवा त्याची अनुभूती येत नाही. बरोबर? आपण आनंदातच हे आहे असतो. म्हणजे सद्गुरूंनी काय म्हटलं की देवाचा अनुभव तुम्ही क्षणाक्षणाला घेता आहात. म्हणजे क्षणाक्षणाला आपण आनंदातच असतो पण तो दिसत नाही, तो आपल्याला अनुभवता येत नाही. आणि मग तो दिसण्यासाठी, तो आनंद दिसण्यासाठी, अनुभवण्यासाठी तो आपल्याला त्याचा प्रत्यय यावा म्हणून आपण निरनिराळी लफडी करतो. काही शब्द वापरला, अनेक लफडी करतो. मग शॉपिंग करतो, सिनेमाला जातो, पिकनिकला जातो, मोठ्या गाड्या घेतो, अजून काय काय करतो. हे सगळं आनंद दिसावा म्हणून आपण या पिटपटी लटपटी धडपड आपण करत असतो. आता तुम्ही शॉपिंग केलं, हे सगळं केल्यानंतर तुम्हाला आनंद झाला. सद्गुरूंचं म्हणणं असे, तुम्हाला आनंद झाला पण तो आनंद का झाला, का दिसला तुम्हाला? कारण तो होता म्हणून. तो होता, आपल्या ठिकाणी होता म्हणून तो आनंद आपल्याला दिसला. म्हणजे आनंद ना असताना दिसला ना. म्हणजे आनंद जर नसता तर दिसला नसता. पण हा दिसला आहे याचा अर्थ तो तुमच्याकडे होता. आणि जर ही जाणीव आपल्याला झाली काय की आनंद आपल्याकडे आहे, आपण आनंदातच असतो, ही जाणीव म्हटलेला आहे. हा विचार आहे म्हणजे ही जाणीव झाली की माणसाला आनंदाकरता कुठेच जायची गरज नाही. ना तीर्थयात्रा, ना काय मी सिनेमा, ना अजून काय 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 लफडी करतो, ना भानगडी करतो, उपद्याप करतो, ते आनंदासाठी करायची गरजच नाही. सद्गुरूंचं असं म्हणणं आहे. आणि हे वस्तुस्थितीला जगू लागेल. म्हणजे आपल्याला धडपड खडपड म्हणजे काय जे काय करायचं आहे ना, लफडी करायची आहे. सद्गुरूंनी लफडी हा शब्द का वापरला असेल? खरंच ही लफडी. हे कशा करता करायचं? फक्त देहाच्या सोयी निर्माण होणे. एक कम्फर्ट झोन आपल्याला जीवन जगण्याकरता आपल्याला ही धडपड खडपड करायची आहे. आनंदाकरता कुठे जायची गरजच नाही असं सद्गुरूंनी म्हटलं. त्याच्या पुढे जाऊन आपण अभ्यास वर्गामध्ये तेही सांगितलेलं आहे सद्गुरूंनी. पण ती क्लिप आपल्याला अजून काही मिळाली नाही मला, पण ती दाखवेल कधीतरी जेव्हा मिळेल तेव्हा, की आनंदात असतो परंतु तो असणारा आनंद तुमच्या देहामध्ये स्फुरण होतो आणि स्फुरण झाल्यानंतर तो तुमचा कर्म रूपाने, ऍक्टिव्हिटी रूपाने प्रगट होतो. हो की नाही? त्याच्या असतो तो आपल्याकडे आहेच आहे, पण प्रगट कसा होतो? देहामधून त्याचं स्फुरण होत आहे आणि स्फुरण होताना तो प्रगट होतो आहे. होतोय ना? सर्वांना माहिती? नक्की पाहणं आनंदात. मी आता हा असा हात करतो आहे आनंदात आहे. हो नाही असं उचलला तर पाहणं आनंदाचं आहे, बोलणं आनंदाचं आहे, ऐकणं आनंदाचं आहे, काम करणं आनंदाचं आहे. एखादी ऍक्टिव्हिटी कोणतीच अशी नाही की ती आनंदाची नाही.
कारण ती ऍक्टिव्हिटी काय असते, त्या आनंदाला घेऊनच आपल्या देहामधून सतत स्फुरण पावत असते. फक्त ही जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. सद्गुरूंनी शेवटच्या याच्यामध्ये वाक्य काय वापरलेलं आहे, आपण आनंदात आहोत याची जाणीव माणसाला जर झाली तर त्याला आनंदाकरता कुठेही जायची गरज नाही. सगळं आनंदमयच आहे. हो, उठलो आनंदमय, चहा आनंदमय, अजून काय 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 सांगू. एक ऍक्टिव्हिटी सांगितली दुःखाची होती नाही ना. मग दुःख कशाच होतं, विचारातच दुःख. बाकी खरं दुःख नाही. वस्तुस्थितीचा स्वीकार केला ना आणि सर्व ऍक्सेप्ट केलं ना तर तुमचं मन स्थिर होईल. आणि स्थिर झाल्यानंतर त्या आनंदाचा आपल्याला काय जो आहे, असणारा जो काय आहे तो दिसणारा होईल. दिसेल तो आनंद झाला म्हणजे आनंद होईल आपल्याला. आणि हा जेव्हा अनकंडिशनल आनंद आहे तेव्हा आपल्या ठिकाणी स्फुरण होतं आणि तिथे आपलं मन स्थिर झालं रे झालं की आपल्याला काय होतं, जीवनाचं सारखं आनंदाचे डोही आनंद हो की नाही. कसा स्फुरण होतो का माहिती आहे ना माझी. मी मागे बसलो होतो तुमच्या आणि तो आनंद कसा स्फुरण पावतो आणि हो की नाही. किती छान पैकी म्हणजे तो स्फुरण आतमध्ये आपल्याला जाणवलं. तुम्ही असा काय डान्स करायला लागले म्हणजे आतच बरं का, बाहेर नाही. बाहेर करायला लागली तर खूप जरा अवघड होईल. आज तुमची जी काय जाणीव आहे ती लयबद्ध अशी हे करायला लागली की झाला आनंद. ओके नाही. प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये आनंद आहे हे लक्षात घ्या. आणि तो फक्त आपल्याला काय करायचा असतो, दिसावा म्हणून प्रयत्न करायचा आहे. आणि ते प्रयत्न कसे करायचे, मनाला त्या ठिकाणी स्थिर करून. बरोबर, सोपं आहे. आलं का नाही. सद्गुरूंचं म्हणजे साक्षी नोंदवली म्हणजे सद्गुरूंचा हा जो काय आहे तो पुरावा दिला. आणि आपल्या तिकडच्या आणि इकडच्या दोन्ही अभ्यासवर्गाची त्या लाईनच हे आहे, मी आनंदात आहे. कारण आनंदात आपण असतो, फक्त तो दिसत नाही. आणि आपल्याला जो काही विषयामधून आनंद मिळतो तो आनंद आपल्या ठिकाणी असतो म्हणून तो दिसतो. हेही वाक्य लक्षात घ्या. आणि ही जाणीव जर माणसाला झाली काय की आनंद होता म्हणून तो झाला, आनंद ना दिसणार ना नुसता असणं ना. सद्गुरू काय छानपैकी ते एक्सप्रेशन पण जरा थोडेसे पाहावं बघा. तोपर्यंत मी जवळजवळ 10-15 वेळा ऐकली असेल तिथली त्या सद्गुरूंच्या हावभावाकडे होऊन. म्हणून हे जर माणसाला समजलं तर तुम्हाला खरं सांगू का, हा आनंद तुम्ही चाखायला लागलात ना प्रत्येक ऍक्टिव्हिटी मधला, तर तुमच्या जीवनामध्ये भरभराटीला पर्याय नाही, अटळ आहे. त्या आनंदामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट करा, कोणतेही प्रयत्न करा, तुम्हाला यशाकडेच आणि भरभराटीकडेच तुम्हाला. आणि काय प्रयत्न न करताही ऐकतं घरामध्ये बघा. कारण तो देव, आनंद म्हणजे देव आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या देवाला अनुभवता अनकंडिशनल म्हणजे विषयाचा तिथे कुठेही आधार नाही, अशा वेळेस तुम्हाला जेव्हा आनंद तुम्ही अनुभवता तेव्हा त्या देवाशी एकरूप होता. आणि देवाशी एकरूप झाले की देवाकडे जे काय अबंडन्स आहे, मुबलकता आहे, जे काय भरपूर आहे ते भरपूर भरभराट तुमच्या जीवनामध्ये प्रगट होईल. पहिलं पाऊल तरी आपण नाही का, सकाळी उठल्या उठल्या म्हणून ना काय जीवन सुंदर आहे माझं ना.
काय देह मिळालेला, काय छान आहे का नाही? नक्की काय कशाचं माझं नाटकाला थोडं साधून ते असतं ना, आपण काय माझा रंग काळा आहे, अजून गोरा असत, काय माझे केस कुरळे येतो, जरा सरळ असते तर बरं झालं असतं. मग 10,000 रुपये देईल आणि ते सरळ करून देईल. सरळ असणारे केस कुरळे करून घेईल. ऍक्सेप्टन्स करत नाही. ह्या देहाबद्दल आपल्या स्वतःला खूप अभिमान असला पाहिजे. म्हणजे एका अर्थ कंपॅरिझनचा अभिमान नाही. मी गोरा आहे आणि तो काळा आहे, किंवा मी उंच आहे आणि तो बुटका आहे, हा कंपॅरिझनचा आहे नाही. म्हणजे तो मी आहे त्या ठिकाणी अगदी माझा देह सुंदर आहे, तसा प्रत्येकाचा त्याच्या ठिकाणी तो सुंदरच आहे असं अनुभूती झालं पाहिजे. आणि देहावर येता अशा अपेक्षेमध्ये नो कंपॅरिझन, इतरांशी कंपॅरिझन नाही. स्वतःशी स्वतःला देहाचा जर अभिमान वाटायला लागला तर तिथला तो जो काय आतमध्ये दडलेला देव आहे ना, तो देव प्रगट होईल. बरोबर? म्हणून आनंदात आहो, ऐश्वर्यात आहो, जीवन खूप सुंदर आहे आणि अजून त्याला सुंदर करूया या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. दादा अभ्यासाला देखील म्हणजे साधनेच्या अंगण बोलते की म्हणजे एक्झिस्टन्स भान घेण्यापेक्षा आनंदाचं भान घेणं थोडं सोपं होतं. एक्झिस्टन्सचं सत्याचं भान घेणं अवघड आहे जरा. अवघड म्हणजे तेही अशक्य असं काही नाही. पण जेव्हा सतत आपण आनंदात असतो तेव्हा आपलं मन जरा स्थिर झालेलं, तेव्हा ते पण सत्याचा म्हणजे एक्झिस्टन्सचा आपल्याला अनुभव येतो. म्हणजे आपण अमर आहोत ते कळस येतो. परमार्थाचा कळस म्हणजे काय? आपण अमर आहोत, देहातीत झालेलो असतो. आणि देहातीत म्हणजे देहाच्या पलीकडे त्या देहाला होणारी जी काही सुखदुःख आहे ते त्याच्या कक्षेतही येत नाही. ती साक्षात्काराची अत्युच्च पातळी आहे. पण त्या मार्गावरून चालण्याकरता आपल्याला हे करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे, जीवन खूप सुंदर आहे. जीवन जगण्याकरता जितकं पाहिजे त्याच्यापेक्षा किती आहे? भरपूर आहे. भरपूर आहे म्हणावं, भरपूर तुमच्याकडे येईल. भरपूर आहे, भरपूर. हा अनुभव घेऊन पहा. जरा थोडासा वेळ लागेल. थोडस आतमध्ये कुठलं भरपूर आहे ते पाटील साहेबांचा बघा बघला जात आहे. माझं अजून काही 3 मिनिटच त्याला असं ते कंपॅरिझन केले की बस तुम्ही गेले खात्या. करूच नका कंपॅरिझन. आहे त्याच्यामधला आपल्याला आनंद घ्यायचा, आनंद टिपा, आनंद अनुभवा. मागे सांगितलं ना, कंपॅरिझन केल्यावर कधी होतं. एका माणसाने खूप मोठा बंगला बांधला आमच्या नगर रोडला. त्याची वास्तुशांती झाली, खूप छान पैकी अगदी काय सगळ्यांना अगदी मस्त पैकी सांगायचं पाहिजे. हे असं झालं, त्याचं झालं, तिथे झोपाळा आहे, इथे लॉन आहे, बेडरूमवरती आहे, इकडे असं असं केलेलं आहे, आनंद आहे. बऱ्याच वेळेला गेल्यानंतर मला तो सांगायचं की आमचे इथे कधी होते. बऱ्याच वेळ झाल्यावर बरेच दिवस सांगायचे, इथे हे केलं, तिथं हा कलर होता ना, हा जरा वेगळा केला, आनंदाने सांगायचा. आणि 4-5 वर्षानंतर गेल्यानंतर अरे सुतक पडल्यासारखा चेहरा त्याचा. मला प्रश्न पडला, अरे नेहमी हा आपला बंगला अगदी कौतुकाने दाखवतो, आनंदाने दाखवतो, आज काय झालं त्याला? बहिणीनं विचारलं, काय बाबा काय? त्याला विचारलं, अरे बाबा का तू आनंदाने मला दाखवत का नाही? तुला का मला दाखवत नाही? किती सुंदर आहे तुझा बंगला. कशाचा खाक सुंदर? म्हणजे याच्यापेक्षा मोठा बंगला शेजारी. कंपॅरिझन झालं रे झालं की गेला तुमचा आनंद. बरोबर? म्हणून सतत आपल्याकडे जे आहे जसे तुम्ही आहात तसे स्वीकारा आणि स्वीकारल्यानंतर त्याच्यामधला आनंद घ्या. जमेल ना? जमते ना? ती क्लिप परत परत ऐका वाटल्या टाकलेली आहे तेव्हा परत टाका तुम्ही. आणि त्याच्यामध्ये सद्गुरूचा हावभाव बघा.
असणं ना दिसणं ना म्हणजे ही कोकणी भाषा मला वाटतं ना. तो आहे म्हणून तो झाला हो. आणि याची जाणीव आपल्याला झाली की मग आनंदाकरता पुढे जायची गरजच नाही. बरोबर. म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जरा थोडंसं एक एक दोन दोन पावलं आपण पुढे टाकूया आणि हे करायला सुरुवात करू. ओके. प्रकरण आहे स्वार्थ. मगाशी म्हटल्याप्रमाणे डोक्याला मुंग्या आणणारं प्रकरण आहे. प्रत्येक माणूस म्हणतो आहे. आता मी म्हणतो जे खूप स्वार्थी हो, लोक खूप स्वार्थी असतात, ओके नाही, तेव्हा मी सोडून सगळे या कक्षेत आहेत. आता हा म्हटला की लोक खूप स्वार्थी असतात हो, त्याच्यात मी आहे, ओके नाही. हे म्हटले जे खूप स्वार्थी आहे हो, त्याच्या याच्यात मी आलो, बाकीचे सगळे आहे. म्हणजे जग स्वार्थी आहे असं जे काही माणसं काय करतात, जप करतात, अगदी बरळतात. म्हणजे काय करतो, अहंकार, मी पण असतो ना तिथे, आपला स्वार्थ लपवण्यासाठी तो म्हणतो जग खूप स्वार्थी आहे. पण वस्तुस्थिती जी काय मांडलेली आहे सद्गुरूंनी, प्रत्येक माणूस हा स्वार्थीच आहे. जो म्हणतो जग स्वार्थी आहे आणि मी स्वार्थी नाही, तर तो ढोंगी असतो, ढोंगीपणा करतो तो. आणि प्रत्येक माणसाकडे स्वार्थच आहे. पण हे मग स्वार्थ जपायचा कसा, हा प्रश्न निर्माण होतो. माझा स्वार्थ जपायचा आहे तर मग त्याच्याकरता युक्ती काय आहे? युक्ती एकच, सांगितलं, जसा मला आहे तसा सर्वांनाच आहे, याचं भान ठेवून तुम्ही जीवन जगा. म्हणजे तुम्ही जे ढोंगीपणाने म्हणता की जग खूप स्वार्थी आहे आणि मी नाही, ते तिथे उघडं पडेल. स्वार्थी आहोतच आपण, इथे आलो आहोत ते स्वार्थासाठीच का नाही, विनाकारण. मी इथे आलो ते स्वार्थासाठीच. आपण खूप म्हणतो निरपेक्ष कार्य, निरपेक्ष कार्य. सद्गुरूंनी खूप निरपेक्ष कार्य केलं असंही आपण म्हणतो. पण तिथेही सद्गुरूंचा एक स्वार्थ दडलेला होता. सद्गुरूंनी शेवटी सांगितलं ना, म्हणजे 87-88 वर्ष वय झाल्यानंतर माईंना सांगितलं, काय सांगितलं की मला नामधारकामध्ये प्रवचन करण्याकरता जाऊ दे. जर तुला असं वाटत असेल मी जास्त दिवस जगावं तर मला हे बाहेर प्रवचन करायला जाऊ दे. आहे ना स्वार्थ स्थिती. इतरांना आनंद देण्यामध्ये जेव्हा आनंद देतो तेव्हा तो देत असतानाच सद्गुरूंना आनंद होतो आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सद्गुरू देखील तिथे आपला स्वार्थ जपत आहे. आता मी इथे येतो आहे विनाकारण नाही. हे वाटत असतात आपण नाही का, फुलं वाटतो, हात आपला अगोदर सुगंधित होतो. तसं जेव्हा हे माझ्या ठिकाणी तो आनंद परत दृढ व्हावा म्हणून मी आता इथे आपल्या वर्गाला येतो आहे. निरपेक्ष नाहीये. कशा करता? स्वार्थासाठी. त्यामुळे प्रत्येक माणूस हा स्वार्थी आहे. संत जरी म्हणजे काय म्हणतो ना, जगाच्या कल्याणा संतांची विभूती, म्हणजे त्यांच्याकडे स्वार्थ नव्हता असं आहे का? त्यांना तो आनंद वाटण्यामध्ये खूप आनंद होत होता. तो आनंद त्यांच्याकडे ठिकाणी ते चाखत होते, द्विगुणित करून ते चाखत होते. म्हणून तो आनंद चाखण्याकरता ते वाटत होते. बरोबर. म्हणून किती माणूस बोंबला की मी निस्वार्थी आहे, मी निरपेक्ष कार्य करतो, मी काहीही अपेक्षा ठेवत नाही, तर तो ढोंगी आहे. त्या स्वार्थाच्या आपल्याला
हो की नाही? म्हणून स्वार्थ हेच सत्य आहे. फक्त तो आपला स्वतःचा स्वार्थ कसा साधायचा याची युक्ती आपल्या हातमध्ये आली पाहिजे. एकच मी जसा आनंदी झालो, सद्गुरू जसे आनंद दिले किंवा अनेक संत जसे आनंदी झाले, तो आनंद अजूनही जास्त वाढण्याकरता मी इतरांना आनंद दिला पाहिजे. हो की नाही? आणि पटलं का हो? स्वार्थ कोणालाही चुकलेला नाही. संत, महंत, भगवंत कोण असतील त्यांना कोणालाही स्वार्थ चुकलेला नाही. सर्वजण स्वार्थी आहेत. पण मला जसा स्वार्थ मी माझा जपतो आहे तसाच इतरांचाही स्वार्थ आहे. इतरांनाही सुखी होण्याची आस आहे. इतरांनाही या ज्ञानाची गरज आहे. असं जेव्हा म्हणून आपण इतरांचाही स्वार्थ जपतो तेव्हा मग आपल्या ठिकाणी तो स्वार्थ सिद्ध आणि साध्य होतो. नाहीतर स्वार्थ आहे आणि उरकडून घ्यायचा प्रयत्न केला आनंदी सुखी होण्याचा, हे मग खूप अवघड होतं. जेलमध्ये जावं लागतं. म्हणून सद्गुरूंनी शेवटचं जे काय उदाहरण दिलेलं आहे ना, घरामध्ये एक भाकरी आहे, स्वार्थ सगळ्यांनाच आहे, सगळ्यांना चौघांनाही भूक लागलेली आहे. एक जणाने जर म्हटलं की नाही आता मी ताकदवान आहे, खूप व्यायाम केलेला आहे, मी त्या ठिकाणी अगदी काय करेल, त्यांच्याकडून ती हिसकून घेऊन मी एकटाच खाईल, तर मग तिथे मारामारी होती, तंगी होती, तिथे अजून काय 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 आणि ज्या काही समस्या मानव जातीमध्ये निर्माण झालेल्या आहेत ना, ते याच्यामुळेच. इतरांकडेही स्वार्थ असतो हे भान न ठेवल्यामुळे सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणून स्वार्थ हे सत्य आहे. तुम्हाला स्वार्थ जर जपायचा असेल, तुम्हाला अक्षरशः स्वार्थी व्हायचं असेल, तर इतरांचा स्वार्थ लक्षात घेतला पाहिजे, तो जपला पाहिजे. बरोबर? काय एवढे लक्षात आलं तरी खूप झालं. पहिली गोष्ट, आपण स्वार्थी आहोत हे नाकारू नका. ते माणूस हा स्वार्थी आहे. प्रत्येक असा एकही माणूस नाही की जो स्वार्थी नाही. काही एखादा शिवाजी महाराजांनी रयतेसाठी काय केलं? स्वराज्य स्थापन केलं असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये त्यांचा काय स्वार्थ होता? आणि यांना सुखी करायला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होतो आहे, त्याचाही स्वार्थ त्यांनी जपला म्हणून ते मोठे राजे झाले. कोणता स्वार्थ जपला? की लोक दुःखात आहेत, लोकांवर अत्याचार होतो आहे आणि हा लोकांना सुखी होण्याचा अगदी स्वार्थ आहे आणि तो पण जपला पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. म्हणून निरपेक्ष असं जर आपण म्हणत असू तर ते खरं नाही. जे निरपेक्षतेने आपण करतो तेव्हा आपला स्वार्थ अगदी 100% 200% जपला जातो. जेव्हा आपण निरपेक्ष असतो तेव्हा इतरांचा स्वार्थ जपत असतो, इतरांच्या स्वार्थाचा आपण विचार करत असतो, तेव्हा आपण आपला अनेक पटीने स्वार्थ हा जपत असतो, सिद्ध आणि साध्य होत असतो. भले म्हणून आपण निरपेक्ष करतो, पण नाही. तो सुखी करताना इतरांचा स्वार्थ जपतानाच तुमचा स्वार्थ जपला जातोय. इतरांना आनंदी करतानाच तुम्ही जास्त आनंदी होता. म्हणून स्वार्थी हेच सत्य आहे. बरोबर ना? नक्की. मग घराघरामध्ये एकमेकाचा स्वार्थ जपायला का? बघा घरामध्ये अगदी काय आनंदाचे ध्येय आनंद करत असेल, नाहीतर मी आता मी मला पाहिजे, माझंच ऐकलं पाहिजे, मलाच मान मिळाला पाहिजे,
इतरांना काही मान्य नाही का? इतरांनाही स्वार्थ आहे हे लक्षात घेऊन, हे जर लक्षात आलं आणि त्यांचा जर स्वार्थ आपण जपला तर आपला स्वार्थ शतपटीने वाढतो, सिद्ध आणि साध्य होतो. त्याचा थोडासा नाजूक विषय आहे, थोडासा सूक्ष्म आहे, पण हे अगदी खरं आहे का खोटं आहे? जेव्हा आपण हे वाक्य ऐकावे, जेव्हा आपण इतरांचा स्वार्थ विचारात घेतो, तेव्हा आपला स्वार्थ हा अनेक पटीने सिद्ध आणि साध्य होत असतो. काय काय याच्यावर काय जेव्हा इतरांचा सगळ्यांचा स्वार्थ जेव्हा आपण जपतो, तेव्हा त्यांच्याकडे एक तशी प्रतिक्रिया, तुमचा स्वार्थ जपायला त्यांची काय